जुन्नर तालुक्यात आज रविवार की अपघातवार हे काही समजेना। सकाळी 7 वाजता गोडेगाव फाटा येथे एक वॅगनर पलटी होऊन त्यात 4 जण जखमी झाले आहेत। तर सायंकाळी अहिल्यानगर कल्याण महामार्गावर बेल्ला येथील गुंजळवाडी जवळ सविता पेट्रोल पंपाच्या नजीक असलेल्या एक बस एसटी बस पलटी झाली आहे। एसटी बसच्या पुढे इर्टिगा गाडी चालली होती आणि ह्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचा स्टीअरिंगवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला अक्षरशः पलटी झाली। अहिल्यानगर कल्याण महामार्गावर बेल्ले गावाजवळ गुंजळवाडी येथील सविता पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी 5च्या सुमारास हा अपघात झाला। गुंजळवाडी जवळ एसटी बस समोर जाणाऱ्या इर्टिगा गाडीला ओव्हरटेक करीत असताना एसटी बस चालकाचा स्टीअरिंगवरील ताबा सुटला आणि सविता पेट्रोल पंपाच्या बाजूला ही बस पलटी झाली। बसचे 6च्या 6 टायर आकाशाकडे आणि बसचं आपण जे टपावर जे सामान ठेवतो तो टप अक्षरशः जमिनीला, अशी अवस्था बसची झाली होती। बस अपघातात चक्काचूर झाली। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून एकही प्रवासी दगावलेला नाही। बसमधील सर्व प्रवाशांवर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। बसचा चालक मात्र जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताचे वृत्त स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली, ज्याने त्याने आपापल्या परीने मदत करून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। इर्टिगा गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शी अपघात पाहणाऱ्यांनी सांगितले। गर्दी करा।